तिकडे टॉयटन रेल्वे स्टेशन आहे, हा मेन बस स्टॉप आहे. आपण राजीव गांधी चौकात आहोत बहुतेक. तिथे बोट हाऊस पण राईटला दाखवते. निलगिरी माउंटेन रेल्वे सेंट्रल. ओके, ही टॉयटन रेल्वे स्टेशनचं स्टॉप आहे हा. ओके, माउंटेन रेल्वे. आपल्याला इथे जायचं आहे उद्या टॉय ट्रेन पकडायला. इकडच्या बसेस मला सॉलिड आवडल्या, एकदा इतक्या मॉडिफाय असतात आणि कलरफुल ना, अमेझिंग. तुम्हाला याचं छोटंसं एक्झाम्पल आहे. व्हेरी नाईस. पण परफेक्ट आहे एकदम ड्रॉइंग काढण्यासारखं. इथे आपला ट्रॅफिक लागला आहे, छोटासा रस्ता आहे. कोणीतरी रॉंग पार्किंग केली आहे. कोर्स आहे इथे, हॉर्स राईड मिळते करायला. आपण हे आउटसाईडनेच बघू शकतो पण नो प्रॉब्लेम. एक मिनिट नाही, कारण ते एक मिनिट भैया, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. जिंकाना क्लब मेंबर ना. हां, हॅलो एव्हरीवन, उटी ट्रिपच्या पार्ट 3मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत मुख्यतः पायकरा लेकला बोट राईड करण्यासाठी. तिथली बोट राईड अतिशय थ्रिलिंग आहे आणि ती एक्सपिरियन्स करायला मजा येईल. त्याआधी ऑन द वे पाईन फॉरेस्ट लागेल, तर आपण ते व्हिजिट करू. आणि शेवटी रिटर्न जर्नीमध्ये शूटिंग स्पॉटला जाणार आहोत, जिथे खूप साऱ्या मूवीजचं शूटिंग झालेलं आहे आणि ते पाहायला मजा येईल, कारण की आपण तिथे संध्याकाळी पोहोचू आणि तिथे सनसेटसुद्धा बघायला मिळेल अशी आशा आहे. या पूर्ण जर्नीमध्ये तुम्हाला सुंदर असा रूट पाहायला मिळेल, कारण की आपण फॉरेस्टमधून जाणार आहोत आणि दोन्ही बाजूला उंच उंच अशी झाडं दिसणार आहेत. सो रूट खूप सुंदर असेल, तुम्हालासुद्धा मजा येईल. चला स्टार्ट करूया. आपण पाईन फॉरेस्टला आलो आहे. इथे उंचच उंच पाईनची झाडं दिसत आहेत आणि खाली उतरून गेलो की एक लेकचा पार्टसुद्धा दिसतो आहे.
उटी आणि थालकुंडा याच्या दरम्यान हे फॉरेस्ट पसरलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं आहे. सेल्फी काढण्याचा मोह तुम्हाला सुद्धा इथे आवडता येणार नाही. हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये पूर्ण धुक्याने जेव्हा हे भरून जाईल काय भारी वाटेल. थ्रिलर मूवीचा फील येईल इथे. अतिशय सुंदर फॉरेस्ट आहे. खाली लेकवरती मनसोक्त व्ह्यू एन्जॉय करून फोटोज काढून आम्ही निघालो रिटर्न आपल्या पुढच्या स्पॉटसाठी, जो पायकरा लेक आहे. फॉरेस्टवरून निघाल्यावरती ऑन द वे पायकरा फॉल लागतो. तिथेच आपण लंच केलं आहे. तिथून पुढे पायकरा फॉलसाठी थोडा वॉक करावा लागतो. इथून लेक दिसतंय. कोण आले? कॅन चालतं. पायकरा फॉल पाहण्यासारखं आहे, पण आता जास्त पाणी नसल्याने आणि भर उन्हात चालायचं नाही आहे, त्यामुळे इथून परत निघालो आहे. पुढच्या ट्रिपमध्ये याला नक्की कवर करेन. पायकरा लेक हे पायकऱ्या धबधब्यापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे आपल्याला बोट राईड करता येते. मस्त हिरवंगार चकाकणारं पाणी, टेकड्या आणि आजूबाजूला फॉरेस्ट, त्यात थंड हवा सुटली आहे. बोट राईड करताना अजून काय हवंय?
काय मिनिटं तिकीट काढल्यापासून शूट करतो रे. सही होती ना बोट राईड. बोट राईड नंतर आम्ही शूटिंग स्पॉटला आलो आहे. वेनलॉक डाऊन नेचर ट्रेल असा इथे गेट दिसतोय. आणि समोर एक टेकडी दिसते आणि त्या टेकडीवरती वर पोहोचेपर्यंत दमछाक होणार आहे. हा आहे शूटिंग स्पॉट. ज्यांना मांड्या धरायला काय काय उलट चलून मांड्या तू धरायला खरोखर उलटा झाला की काय. अरे हे करवतो काय कसं आहे वाट. आणि शेवटी तेच झालं. आम्ही दमलोय आता. दोनो सनसेट होईल आता. मी तो जरा एन्जॉय करतो. सनसेट झाला आहे आणि आता आम्ही निघतोय. प्रचंड भूक लागली आहे. बाहेर मॅगीचा स्टॉल आहे आणि आम्ही त्या स्टॉलवर तुटून पडणार आहोत. सो या स्टॉलवर बरेच ऑप्शन्स आहेत. वाफळलेले शेंगदाणे आहेत, कॉर्न आहेत, मॅगी आहे आणि खूप जोराची भूक पण आहे. चला मॅगी एन्जॉय करूया. गरम गरम आपण मॅगी, अंडा मॅगी सांगितलेली. अंडा मॅगी ते बघायला मजा आली. एक मॅगी इथे आपलं अंडा मॅगीचं प्रिपरेशन चालू आहे. आता अंडा पेटून हा टाकेल बघा. एक नंबर. सिक्रेट इंग्रेडियंट रेड मसाले परफेक्ट अंडा मॅगी प्रिपरेशन. मॅगी कमी अंदाज जास्त लागेल. मजा येईल. तीच तर मजा आहे. मजा स्क्रॅम्बल्ड. तयार. हा बेटा घे. किलार. तुला देऊ मन बघ. आपण शूटिंग स्पॉटला आहोत उटीमध्ये आणि शूटिंग स्पॉटच्या बाहेरच इथे मॅगीचा एक स्टॉल आहे. मस्ट ट्राय मॅगी आहे. मस्ट ट्राय. ओके नॉट ओनली मॅगी बॉइल्ड शेंगदाणे पण भारी आहेत. बॉल शेंगदाणे पण नो डाऊट. आणि बुट्टा आहे ना असं एक नंबर बुट्टा. सो या वाफाच्या मॅगीसोबत मी हा व्लॉग इथे संपवतो आणि पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे टॉय ट्रेनचा प्रवास. सुंदर अशा माउंटेन रेंजमधून ही टॉय ट्रेन निघते आणि ते बघण्यासारखं असेल.